श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचले की भीष्मांनी त्या काशीराजाच्या तीनही कन्यांना बळजबरीने रथात बसवून वेगाने आपला रथ हाकला आणि बाकीच्या राजांना आवाहन केले, आपल्याशी युद्ध करा. आज आपण आता ती पुढे कथा वाचूया. वैशंपायन म्हणाले, ते सर्व राजे क्रोधाने बेभान झाले आणि दंड थोपटून व दात ओठ खात ते भीष्माचा पाठलाग करू लागले. नंतर त्यांनी आपल्या अंगावरील अलंकार घाईघाईने उतरवले आणि चिलखते अंगावर चढवली. यामुळे फार मोठा गोंधळ उडाला. उल्कापात व्हावा तसा प्रकार झाला. त्यांची चिलखते एकमेकांना घासू लागली आणि त्यांच्या अंगावरील राहिलेले अलंकार इतस्ततः विखुरले गेले. त्यांचा क्रोध अनावर झाल्यामुळे त्यांच्या भुवया फारच वर चढल्या आणि त्यांचे डोळे लालबुंद झाले आणि ज्या रथांना जातिवंत घोडे जोडले होते आणि कुशल सारथी ज्यांच्याजवळ बसले होते, अशा रथांवर आरूढ होऊन ते सारे वीर अनेक प्रकारच्या आयुधांनी सज्ज होऊन ती आयुधे परजत पुढे चाललेल्या भीष्माच्या पाठोपाठ निघाले. नंतर त्यांचे भीष्माशी थरकाप उडविणारे तुंबळ युद्ध झाले. भीष्म एकटा होता आणि राजे मात्र अनेक होते. त्या राजांनी भीष्मावर असंख्य बाण सोडले, पण ते बाण अंगावर पडण्यापूर्वीच भीष्माने ते सर्व अंगावर काटा उभा करणारी बाणांची अखंड वृष्टी करून मधल्यामध्येच छिन्न करून टाकले. नंतर त्या सर्व राजांनी भीष्माला सर्व बाजूंनी वेढा घातला आणि मेघ ज्याप्रमाणे पर्वतावर जोरदार पर्जन्यवृष्टी करतात, त्याचप्रमाणे त्यांनी भीष्मावर अनावर शरवृष्टी केली. बाणांची ती वृष्टी भीमाने परतवून लावली. नंतर भीष्माने त्या राजांपैकी प्रत्येकावर एकाच वेळी 3 बाण सोडले आणि उलट त्या राजांपैकी प्रत्येकाने भीष्मावर 5 बाण एकाच वेळी सोडले. भीष्माने पुन्हा 2 बाण सोडून त्यांना प्रत्युत्तर दिले आणि एकंदरीत देवासुरांच्या युद्धाप्रमाणे भीषण युद्ध झाले आणि हे विलक्षण दृश्य सर्व वीरांना पाहावयास मिळाले. धनुष्ये, ध्वजांची अग्रे, चिलखते आणि वीरांची मस्तके भीष्माने त्या युद्धामध्ये असंख्य उडविली. रथारूढ झालेल्या भीष्माने ते अतिमानुष युद्धकौशल्य पाहून आणि स्वतःचे रक्षण करण्याच्या बाबतीत त्याने दाखविलेली चपळाई पाहून त्या राजांनी, त्याच्या शत्रूंनी सुद्धा भीष्माची तारीफ केली. शेवटी सर्व शस्त्रधारी वीरांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भीष्माने चालून आलेल्या त्या राजांचा पराभव केला आणि त्या 3 कन्यांना बरोबर घेऊन तो वेगाने भरत कुळाच्या राजधानीकडे निघाला. पण सर्व राजांचा पराभव झाला होता तरीसुद्धा शाल्व राजा मात्र स्वस्थ बसला नाही. त्याची रग अजून पुरती जिरली नव्हती. हत्तींच्या कळपाचा एखादा बलाढ्य मोरका कामासक्त होऊन हत्तीणींचा पाठलाग करीत असता त्याला मागून ढुशी देऊन दातांनी प्रहार करणाऱ्या दुसऱ्या हत्तीप्रमाणे त्या 3 कन्यांवर लुब्ध झालेला आणि संतापाने बेभान झालेला महाबाहू शाल्व राजा भीष्माला उद्देशून मोठ्याने ओरडून म्हणाला, थांब थांब. शाल्वराजाचे हे शब्द कानावर पडताच क्रोधाने चिडलेला भीष्म अग्निप्रमाणे भडकला आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
त्याने हातात धनुष्य घेतले आणि कसलेही भय न बाळगता क्षात्रधर्मांचे काटेकोर पालन करण्याच्या इराद्याने त्याने तत्क्षणी आपला रथ परत फिरवला व तो शाल्व राजाच्या रथाला भिडवला. भीष्म परत फिरत आहे असे दिसताच त्याचे व शाल्वाचे आता पुन्हा युद्ध होणार हे दिसत असल्यामुळे सारे राजे केवळ प्रेक्षक बनले आणि तो प्रकार तटस्थपणे पाहू लागले. एका झटतीणीवर लुब्ध झालेल्या व मोठ्याने ओरडणाऱ्या दोन मदोन्मत्त हत्तींप्रमाणे शाल्व आणि भीष्म हे बलाढ्य पराक्रमी वीर एकमेकावर धावून गेले. नंतर नरश्रेष्ठ शाल्व राजाने भीष्मावर असंख्य वेगवान बाणांची वृष्टी केली आणि त्याने भीष्माला त्रस्त करून सोडले. शाल्वाचे ते युद्ध कौशल्य पाहून सर्व राजे आश्चर्यचकित झाले. मोठ्या हर्षाने त्याने त्याची तारीफ करू लागले आणि भले शाबास असे ते मोठ्याने ओरडले. राजांनी शाल्वाची केलेली ती वाखाणणी ऐकताच भीष्म क्रोधाविष्ट झाला आणि थांब थांब असे शाल्वाला उद्देशून ओरडला. हा शाल्व आहे, इकडे मला घेऊन चल. म्हणजे गरुडाने ज्याप्रमाणे भुजंगाला मारून टाकावे त्याप्रमाणे त्याला मी मारून टाकतो असे तो आपल्या सारथ्याला चिडून म्हणाला. लगेच त्याने महाप्रभावी वरुणास्त्राची योजना केली आणि शाल्व राजाच्या 4 घोड्यांचा त्याने चुराडा करून टाकला. शाल्वाने योजलेली अस्त्रे भीष्माने परतवून लावली आणि त्याचा सारथी मारला गेला. लगेच दुसऱ्या अस्त्राचा उपयोग करून त्याने शाल्वाचे उरलेले तेजस्वी घोडेही मारून टाकले. अशा प्रकारे काशीराजाच्या 3 कन्यांसाठी इरेला पडून भीष्माने अखेर शाल्व राजाला जेरीस आणले व त्याच्यावर मात केली. पण त्याचा जीव न घेता भीष्माने त्याला जीवदान दिले आणि शाल्वाचा हिरमोड करून तो आपल्या नगराकडे निघून गेला. आपल्या राज्यात जाऊन धर्माला अनुसरून तो राज्य करू लागला. काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरांचा सोहळा पाहण्यासाठी जमलेले राजेसुद्धा आपापल्या देशामध्ये परत निघून गेले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.